इथे काय करतेस तू? काय करतेस तू इथे? बोल. मी चावी घेऊ गेले. कसली चावी? हा, काय बोलतेस तू? उगाच नाटक नाही करायचं. खोटं नाटक नाही करायचं फालतू मध्ये चावी नेण्याचं. अगो इरा, मी किती खोटा बोलू? तुझ्या आईनेच माका पाठवलंय चावी आणू. त्या बोलल्या जाऊन चावी आण इराकडून. तू चावी दे, मी लगेच जात आहे. सरस्वती इथे अशी का आली असेल? तिला मला काही सांगायचं असेल का? सगळं नाटक आहे. खोटं बोलतेस तू. तुला माझी डेट स्पॉइल करायची होती ना, म्हणून तू इथे मुद्दाम म्हणालीस. इरा इरा काय करतेस तू? विशाल, आजच्या आज या सगळ्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष इकडे आता लागणार आहे. बयो पोहोचली वाटतं. हॅलो ममा, बयोला चावी नेण्यासाठी तू इकडे पाठवलंस? मी नाही. कसली कुठली चावी? काय बोलतेस तू इरा? मला तर काहीच कळत नाहीये. काय काय झालं काय नेमकं? मला फक्त एवढं सांग, बयोला इकडे चावी नेण्यासाठी तू नव्हतं पाठवलंस, राईट? अगं नाही. आणि मला कुठली चावी हवी असती तर मी तुला फोन केला असता ना डायरेक्टली. वयोला कशाला पाठवलं असतं तुमच्या डेटवर? मला माहिती आहे बाळा, तू डेटवर गेलीयस. जरा सांभाळू ना. मला असं वाटतंय ना, काहीतरी बहाण्याने ती तिथे आली असणार. तिला सवय आहे ना मध्ये मध्ये करण्याची. ती तिकडे आली असणार. आता तर तुमच्या डेट मध्ये आली आहे, नंतर तुमच्या दोघांमध्ये येईल. सावध राहा बाळा. वा, हिराची डेट पण स्पॉइल झाली आणि बयोची फजिती पण झाली. गौतमी, यू आर माइंड ब्लोइंग. क्या बात. आता सांग, कुठली चावी? आता काय बोलणार आहेस तू? चावी न्यायला आली हा फक्त बहाणा होता. तिला आपली डेट स्पॉइल करायची होती, कळलं? मम्माने जे काही आहे ते खरं सांगितलंय. इरा अगो, मी खराच बोलतोय. एक नंबरची खोटारडी आहे, कळलं? तुला काय म्हणायचंय? म्हणजे माझी मम्मा खोटं बोलते? हा, चोर कुठली? इरा प्लीज जरा शांत हो प्लीज. लोक बघतायत. बघू दे, आज जे बघायचं ते सगळ्यांना बघू दे. इरा काय बोलतेस तू? बरोबरच बोलते. चोर आहे ही, चोर. आधी माझा बाबा चोरला, मग माझा भाऊ चोरला, आणि आता माझं प्रेम चोरायला निघाली आहे ही. इरा असा काहीच नाही. अगो मी फक्त चावी आणू केली नाही. खरंच सांगते, मी चावी घेऊन लगेच जाणार होते. तुझा काहीतरी गैरसमज होता. काय गैरसमज होणार आहे? आज माझे सगळे गैरसमज क्लिअर झाले. मम्मा म्हणत होती तेच खरंय. मी ऑब्झर्व केलंय. जिकडे जिकडे विशाल असतो तिकडे तिकडे तू पोहोचतेस. तुला कधीच माझं सुख बघवत नाही पण. कधीच नाही. टुडेज डे वॉज स्पेशल फॉर मी. सॉरी, खरंच सॉरी. मी येते. हा बयो, थांब. काय वाटतं तुला? एवढा तमाशा क्रिएट करून तुला वाटतं की तू इझिली जाशील? कोण समजते स्वतःला? आज माझी पहिली डेट होती आणि मला खुश राहायचं होतं, पण तुला मी कधीच आनंदात बघवत नाही ना. तू सगळं स्पॉइल करून टाकलंस.
आज मी तुला सोडणार नाहीये, कळलं? इरा इरा प्लीज बिहेव. काय करतेस? लोक बघतायत. मग बघू दे, समाज जाऊ दे, पण मी आज ऐकणार नाहीये. लहानपणापासून माझ्या प्रत्येक गोष्टीवर हिने हक्क मिळवलाय, पण आज तुला या सगळ्याचे परिणाम भोगावेच लागतील. आज मी तुला सोडणार नाही, कळलं बया? काय करते? ए, बया, थांब थांब, आता पळ कुठे करतेस? थांब म्हटलं ना. सॉरी मॅडम, व्हेरी सॉरी. व्हॉट सॉरी व्हॉट? हा, तुला डोळे नाहीयेत मूर्ख? व्हेरी सॉरी मॅम, व्हेरी सॉरी. व्हॉट सॉरी? सगळं तुझ्यामुळे होतंय, कळलं? काय करतेस? मी काय करते? हिने जे काही केलं ते तुला दिसत नाहीये? हिने आपली डेट स्पॉइल केली, माझे कपडे स्पॉइल केलं, सगळं स्पॉइल करून टाकलं हिने. या प्लीज प्लीज शांत हो प्लीज यार. तू हे क्लीन करून याचा प्लीज. जरा प्लीज गो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. प्लीज सेट डाऊन. सरस्वती 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 थांब. सरस्वती प्लीज थांब. सोडा काका, किती कालात आहे तुम्ही? इराची अवस्था बघा, तिका तुमची जास्त गरज आहे. सरस्वती मला तुझ्याशी बोलायचंय. प्लीज थांब. सरस्वती सरस्वती थांब. सरस्वती थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. काका नाही बोलायचंय तुमच्याशी. सरस्वती थांब, तुला ऐकून घ्यावं लागेल. सर माझ्याकडे वेळ नाही आहे. सरस्वती वेळ जाण्याच्या आधी थांब प्लीज, मला बोलू दे. तुम्ही इरा सोबत इलात ना, मग जा तिच्याकडे. तिका तुमची जास्त गरज आहे, तिची अवस्था बघा सर. आणि तुझं काय? सरस्वती मी तुला अशा अवस्थेत नाही सोडून जाऊ शकत. सर मी विनंती करते सर, प्लीज मका एकटा राहू द्या. तुम्ही जा ना इराकडे. सरस्वती थांब. सरस्वती थांब. थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. सरस्वती थांब, मला बोलायचंय. सोडा. नाही, मला बोलायचंय तुझ्याशी. एक मिनिट थांब. तुझी इच्छा होती म्हणून मी इरा सोबत गेलो. तुला कळत नाही का माझी अवस्था? अगं घुसमट होते माझी आतल्या आत. प्रत्येक वेळेला मला इरामध्ये तुझा चेहरा दिसतो. इरा तुमची वाट बघता ते थांबले तुमच्यासाठी. प्लीज जा. अगं इरा गेली खड्ड्यात. मी इथे तुझ्यासाठी आलोय. सरस्वती मी आयुष्यभर तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. मला सांग, तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये का? नाहीये माझं तुमच्यावर प्रेम. प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा प्लीज. सरस्वती थांब. सरस्वती थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. काय म्हणालीस तू? निघून जा. निघून जा म्हणजे काय? निघून जा म्हणजे काय? सरस्वती मला खरं सांग, मी तुझ्या आयुष्यातून गेल्याने तुला काहीच फरक पडणार नाहीये? माझी अशी अवस्था बघून तुला काहीच वाटत नाहीये? हा सरस्वती, मी काय चाललंय? काय चाललंय? तमाशा चालू आहे? निघा ना. बघताय काय? सरस्वती मी काय विचारतोय तुला, तुला खरंच काही फरक पडत नाहीये का? सर लोक बघतात, प्लीज सोडा. अगं बघू देत, मला काही देणं घेणं नाहीये त्यांच्याशी. मी तुला विचारतोय. सरस्वती मला खरं सांग, मी तुझ्या आयुष्यातून गेल्याने तुला खरंच काही फरक पडणार नाहीये का? एकदा सांगितलं ना, नाही फरक पडत काका. दादा, माझ्यासोबत एक मुलगा होता, त्याला पाहिलं? नाही, तिकडे कुठे गेले आता हे दोघं? ही पजो ना. नाही नाही, मला नाही वाटत विशाल मला एकटीला सोडून इकडे जाईल. काय आहे? एक मिनिट. निघून जा म्हणजे काय? निघून जा म्हणजे काय?
काय पोरखेळ वाटला तुला? भातुकलीचा खेळ चाललाय सगळा. सरस्वती, मी तुला शेवटचा विचारतो, मी तुझ्या आयुष्यातून निघून गेल्याने तुला खरंच काही फरक पडणार नाहीये का? एकदा सांगितलं ना, नाही फरक पडत काका. मी मेलो तरी? हो हो, आता तुम्ही मेलात तरी बघा, काहीच फरक पडत नाही. प्लीज जा. विशालची काय बोलत होती? मला माहित होतं विशाल, तू ऍट दी एंड माझ्याकडेच येणार. वीरा सोबत इलात ना, मग हे जा तिच्याकडे येते का? तुमची जास्त गरज आहे, तिची अवस्था बघा सर. तर मी विनंती करते सर, प्लीज मका एकटा राहू द्या. तुम्ही जा ना इराकडे. मला सांग, तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये का? नाहीये माझं तुमच्यावर प्रेम. ए विशाल, विशाल, प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा प्लीज. विशाल सर, विशाल, अरे गाडी बघ. मी तुझ्या आयुष्यातून गेल्याने तुला खरंच काही फरक पडणार नाहीये का? एकदा सांगितलं ना, नाही फरक पडत काका. विशाल सर टेम्पो, विशाल सर टेम्पो. विशाल, तुम्ही मेला तरी बघा, आता काहीच फरक पडत नाही. प्लीज जा. विशाल, अरे गाडी बघ. विशाल सर, विशाल, विशाल सर, विशाल सर, विशाल सर प्लीज डोळे उघडा. विशाल सर, विशाल सर, दादा प्लीज नका कोणीतरी कॉल करा ना प्लीज. प्लीज पोलिसांना बोलवा, ॲम्ब्युलन्स बोलवा प्लीज. विशाल, बोलवा ना कोणीतरी. प्लीज कोठेही मदत करा, प्लीज माझी मदत करा प्लीज. काका थांबा ना, काका प्लीज थांबा ना. रिक्षा. विशाल सर प्लीज प्लीज. विशाल सर डोळे उघडा प्लीज. हीरा, आपल्या लवकरात लवकर हॉस्पिटलला नेऊ का? विशाल सर प्लीज. विशाल सर डोळे उघडा. विशाल सर प्लीज. अरे हो, मला असं वाटतं आता इरा आणि विशाल बद्दल सगळ्यांना समजलंय. पण अरे बाबा, विशाल सरांनी तसं काही ऑफिशियली सांगितलं नाही अजून. हो, पण त्या दोघांच्या मनात काय आहे हे आपल्याला चांगलंच माहितीये ना. माझं म्हणणं काय की आता कसले गॉसिप, कसले सिक्रेट राहिलं नाही. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. कसली? आपण विशालला एक दिवस घरी बोलवून तो ऑफिशियली फॅमिली मेंबर झालाय अशी एक डिनर पार्टी ठेवूया का? बाबा रे, तू काय आता लगेच
लग्नाचा विचार करतोस की काय त्यांच्या? नाही, अगदीच तसं नाही रे, पण ती गोष्ट तिथवर जावी यासाठी एक बाप म्हणून मला काहीतरी करायला हवं. हिराच्या आयुष्यात विशाल येणं हे तिच्यासाठी आणि ऑब्व्हियसली माझ्यासाठी खूप लकी गोष्ट आहे. आणि विशालला मला गमवायचं नाहीये. हॅलो, काय विशाल सर? दादा चला. विचार सर, विचार प्लीज ओपन युअर आईज. विचार सर, काही होणार नाही तुला, काही होणार नाही. आय एम हिअर विथ यू. विचार सर, प्लीज डोळे उघडायला प्लीज. तुझं काही बोलूच नकोस. तू आली नसतीस हे सगळं चालत नसतं. विशाल, विशाल प्लीज डोळे उघड ना प्लीज. प्लीज बेबी, प्लीज ओपन युअर आईज. अरे अंकित आणि हिला लगेच इमर्जन्सी वॉर्ड रेडी करायला सांग. हो. विशाल सर, प्लीज डोळे उघडा ना विशाल सर. सलाईनच्या आणखीन बॉटल्स घेऊन ये क्विक. अंकिता आहे सर, सगळं रेडी आहे? हो सर. जे नसेल त्याची रिक्वायरमेंट आत्ताच्या आत्ता सांगा. कदाचित स्टिचेस घालावे लागतील, ब्लड लागेल, ब्लिडिंग किती झालंय आपल्याला माहित नाहीये. एक्स्ट्रा ब्लड ची रिक्वायरमेंट आत्ताच देऊन ठेवा. सलाईन लागेल आणि हँड ग्लोव्ह कुठे आहेत? एकही गोष्ट कमी असता कामा नये, आपल्याकडे वेळ कमी आहे. येस सर. आधी ब्लिडिंग थांबवावं लागेल. कॉटन घे. कॉटन आहे. प्लीज डोळे उघड ना प्लीज. विशाल, हिरा तू प्लीज रडा नको ना, शांत हो प्लीज. विशाल प्लीज डोळे उघड ना. हिरा शांत हो. बाबा तो रिस्पॉन्ड करत नाही, तो काही बोलत नाहीये. विशाल, बेबी तुला काय हवंय? विशाल मी इकडे आहे, प्लीज प्लीज. तुझी हिरा इकडे आहे, तुला काहीच होणार नाही. तर प्लीज डोळे उघड ना. हिरा, या अशा अवस्थेत तू इथे थांबू नकोस. तू बाहेर जा बरं. नाही नाही, मी विशालला सोडून कुठे नाही जाणार प्लीज. हिरा, मला याच्यावर ट्रीटमेंट करायची आहे, तू बाहेर थांब. अरे बाबा पण तो अनकॉन्शियस उठत नाहीये. याला बाहेर घेऊन. नाही, मी विशालला सोडून नाही जाणार. नाही. त्यांना ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. सर आहेत ना इथे. नाही. चल बरं, हिरा, चल. बाहेर चल. चल नाही, शुद्ध येत मी पाणी घेऊन आले, तू हिला घेऊन जा बरं पुढे. नाहीये. हिरा, चल.
हालत बघितली. इरा ते डोळे सुद्धा उघडत नाहीये. इरा काय response करत इरा नाहीये. बाबा आहेत ना त्यांच्या जवळ ते नक्की बरे होतील हं. त्यांना काहीच नाही होणार तू बस हय. हे सगळं तुझ्यामुळे झालंय कळलं. विशालची आजी काही अवस्था आहे ना ती तुझ्यामुळे झाली. तू कारणीभूत आहे त्याला.